लाडकी बहीण योजना बंद होणार. ई केवायसी मध्ये पती किंवा वडिलांचं नाव नाही तर आजच हे एक काम केलं नाही तर तुमचा हप्ता थांबणार. केवायसी फेल, पैसे स्टॉप. आज शेवटची संधी आहे. लाडकी बहीण योजना, ई केवायसी, पती नाही वडील नाही, 100% सोल्युशन या व्हिडिओ मध्ये देणार आहे. पैसे थांबणार का? खऱ्या महिलांची समस्या आणि खरी महिलांची समस्या आहे पती नाही वडील नाही कागदपत्र नाहीत, यावर सोल्युशन मिळणार आहे. सरकारी नियम आणि फॉर्म आणि पर्याय बहिणींना अनेक बहिणींच्या वरती अन्याय होऊ लागलेला आहे. सरकारला या व्हिडिओद्वारे विनंती आहे, महिलांच्या वरती अन्याय होऊ देऊ नका. नमस्कार, मी सुजाता शासकीय योजना A to Z या चॅनल्स द्वारे तुमचं स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ लाखो बहिणींच्या साठी खूप महत्वाचा ठरणार आहे, कारण की या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे पती नाहीत वडील नाहीत तर केवायसी कशी करायची. ई केवायसी मध्ये पतीचं नाव नाही वडिलांचं नाव नाही किंवा पती वडील दोघेही हयात नाहीत तर काय करावं. महिलांनो, तुम्हालाही हा गंभीर प्रश्न असेल तर अशा वेळी पैसे मिळतील का? ही केवायसी जर तुम्ही केली नाही तर योजना बंद होईल का? केवायसी कशी करायची हा एक तुमच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे. पूर्ण स्पष्ट उत्तर आज या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. प्रॉब्लेमचं एक्सप्लेनेशन आपण करणार आहोत, कारण प्रॉब्लेम तुमचा सॉर्ट आउट झाला पाहिजे. आज अनेक बहिणींचे कमेंट्स येत आहेत की माझी केवायसी होत नाहीये, माझ्या घरी हा प्रॉब्लेम आहे, वडील नाहीयेत, पती नाहीये, घटस्फोट पत्र नाहीये, माझे पती वारले आहेत आणि वडील हयात नाहीयेत, मी अनाथ आहे. तर आधार मध्ये वेगळे नाव आहे आणि ई केवायसी करताना देखील फादर डिटेल्स मध्ये तुम्ही तुमचे डिटेल भरू शकता, पण एरर येतोय त्याच्यात देखील. तर अशा वेळेस काय करायचं, सत्य काय आहे ऐका महिलांनो. लाडकी बहीण योजनेसाठी पती किंवा वडील असणे त्यांनी बंधनकारक केलेलं नाही. त्यावरती ऑप्शन दिलेला आहे आणि वेळ अगदी थोडा राहिलेला आहे. हा महिना संपण्यासाठी 1 आठवडा ते 2 आठवडे बाकी आहेत. तर सरकारने कुठेही असं म्हटलेलं नाही की 31 की पती नाही तर पैसे मिळणार नाहीत. महत्वाचे आहे फक्त आधार कार्ड. वडील नाही तर पैसे मिळणार नाहीत, अनाथ असेल तर पैसे मिळणार नाहीत. सरकारने कुठेच हे स्पष्ट केलेलं नाहीये बहिणीनो. आधार कार्ड, स्वतःची ओळख, योग्य पर्याय निवडणे. पती नसतील तर वडिलांचा पर्याय निवडा. जर पती हयात नसतील आणि घटस्फोट झाला असेल तर ई केवायसी मध्ये देखील बदल आलेला आहे. मग त्यामध्ये गार्डियन, फादर किंवा वडील किंवा पती हे घालू शकता किंवा अविवाहित म्हणून तुम्ही टाकू शकता. वडिलांचे नाव टाका, गार्डियन टाका. तुमच्याकडे एक फॉर्म आला आहे शिफारस पत्रचा, तो भरून तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे द्या, म्हणजे तुमची केवायसी कंप्लीट केली जाणार आहे. आणि जर मृत्यू दाखला नसेल तर त्यावर देखील शासन आपल्याला लवकरच पर्याय काढणार आहे आणि 31 डिसेंबर अखेर तुमची केवायसी करून घ्या, अन्यथा तुमचा हप्ता थांबू शकतो. कोणते डॉक्युमेंट लागतात? आधार कार्ड लागणार आहे, मृत्यूपत्र लागणार आहे, सेल्फ डिक्लेरेशन गरज असेल तर. ज्याच्याकडे कागदपत्र नाहीत त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं चांगलं आहे. वडील हयात नाहीत तरीही चालू शकतं, पती हयात नाहीत तरीही चालू शकतं. मग सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही फॉर्म वापरू शकता आणि शिफारस तुम्ही देऊ शकता. महत्वाची माहिती आहे, सरकार महिलांना वंचित ठेवणार नाही. तुम्ही कॉमन अगदी छोटे छोटे मिस्टेक तुमच्या होत आहेत महिलांनो, की आधार अपडेट नाहीये त्यामुळे केवायसी होत नाही, ओटीपी येत नाही, नाव स्पेलिंग मिसमॅच आहे
आणि चुकीचा पर्याय तुम्ही निवडत आहे, त्यामुळे तुमची केवायसी बरोबर होत नाही. म्हणून जवळच्या तुमच्या ई केवायसी केंद्रामध्ये जावा आणि तिथे तुमची केवायसी करून घ्या. यामुळे तुमची केवायसी फेल होत आहे. कित्येक बहिणींनी मोबाईलवरती केवायसी केली आहे आणि पुन्हा पुन्हा डबल ते ई सेवा केंद्रात गेलेले आहेत, असा माझा अनुभव आहे. माझ्याकडे खूप महिला आल्या आहेत की ज्यांनी मोबाईलवरून केवायसी केली आहे, त्यांच्याकडून चुका झाल्यात, तर पुन्हा केवायसी करत आहेत. तर एकदाच केवायसी करा, पण परफेक्ट करा. आणि ई केवायसी वेळेत न केल्यास तुमचा हप्ता नक्की थांबू शकतो, पुढचा हप्ता थांबू शकतो, होल्ड होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. त्यामुळे आजच आधार अपडेट करा, योग्य पर्याय निवडा, केवायसी कंप्लीट करा आणि तुम्ही या लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्या. आणि जे एकल महिला, विधवा महिला आहेत, अविवाहित आहेत, घटस्फोटित महिला आहेत, अशा महिलांनी अंगणवाडी सेविकांच्याकडे फॉर्म जे आले आहेत त्या शिफारस पत्र ते देखील तुम्हाला लिहून देतील आणि त्याचा फायदा घ्या. जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जावा आणि ती केवायसी कंप्लीट करून घ्या. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांची केवायसी कंप्लीट झाली आहे त्यांनी केवायसी डन म्हणून कमेंट करा आणि ज्यांची केवायसी कंप्लीट नाही त्यांनी नो कंप्लीटेड केवायसी असा मेसेज करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेच्या व्हिडिओची वाट पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.